अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. आळते जिल्हा परिषद मतदारसंघांचा सर्वांगीण विकास झालेलाच आहे. इथून पुढे ही विकासाची हीच संधी पुन्हा शिवसेनेला द्यावी. अरुणराव इंगवले म्हणजेच विकास आहे. त्यामुळे आळते जिल्हा परिषदेच्या शिवसेनेच्या उमेदवार डॉक्टर वर्षा अविनाश सावर्डेकर व आळते पंचायत समितीचे उमेदवार संतोष कोंडीबा कांबळे यांच्या प्रचारार्थ आळते येथील जयसिंग फार्म येथील आयोजित केलेला कार्यक्रम मेळाव्यात बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. पुढे बोलताना माजी आमदार डॉक्टर मिणचेकर म्हणाले की गेल्या 40 वर्षात अरुण इंगवले यांनी ज्या पद्धतीने सर्वसामान्य केंद्रित ठेवून काम केले, त्याच विचाराने जिल्हा परिषदेचे उमेदवार डॉक्टर वर्षा सावर्डेकर व पंचायत समिती गणाचे उमेदवार संतोष कांबळे हे त्यांच्या विचारांनी काम करतील असा विश्वास माजी आमदार डॉक्टर मिणचेकर यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना आपणही अरुण इंगवले यांच्या आशीर्वादानेच 2 वेळा आमदार झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते अरुण इंगवले, इमामुल्ला वडगाव बाजार समितीचे संचालक किरण इंगवले, सरपंच अजिंक्य इंगवले, भाजप मंडळ अध्यक्ष शीतल हावळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मेळाव्यास अमर इंगवले, माजी नगरसेवक राजू इंगवले, माणिक संकांना, डॉक्टर अविनाश सावर्डेकर, अमित पाटील, अजित कोळाज, सुनील पाटील, विजय पांडव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अरुणांना इंगवले, किरणांना, राजू इंगवले, या गावचे सरपंच अजिंक्य, त्याचबरोबर वहिनीसाहेब आमचे, आणि पंचायत समितीला संतोष कांबळे यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण. या धनुष्यबाण चिन्हासमोरचं आपल्याला बटन दाबायचं. आता मगाशी अण्णांनी अजित पवार साहेबांचा उल्लेख केला. परमेश्वरानं तुमच्या आमच्यावरती प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला असा कुठलाही कार्यकर्ता नाही, कुठलाही माणूस नाही, तो कुठल्याही पक्षाचा असू दे, दादांच्या ऍक्सिडेंट झाल्यानंतर प्रत्येकाच्या मोबाईलच्या काय असते ते स्टेटसला सगळ्यांच्या अजितदादांचा फोटो होता. याचा अर्थ सगळे काही राष्ट्रवादी काँग्रेसचे नव्हते, परंतु अजितदादांना केलेल्या व्यापक कामाच्या माध्यमातून अजितदादांच्यावरती प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहेत. लक्षात. परंतु जग थांबत नाही, आपल्यालाही थांबायचं नाही. 2 दिवस निवडणुका पुढे गेल्या, आपल्याकडे 2 दिवसाचा वेळ आणखीन मिळालेला आहे. ज्या पद्धतीनं अरुणांनी गेल्या त्यांच्या 45-50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, आमचं वय नाही तेवढं, त्यांची कारकीर्द आहे, त्यांच्या त्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे, त्याच पद्धतीनं भविष्यामध्ये निश्चितपणानं सावर्डेकर वहिनी आणि संतोष तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीनं काम करायचं आणि ते तुम्ही करून दाखवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि कुठं काय झालं तर मगाशीच अण्णांनी सांगितलं, कुठं कमी तिथं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्हाला काळजी करायची काही गरज नाहीये. प्रशासनामधला गाढा अभ्यास असणारे आम्ही, अण्णा आहेत, मी आहे, स्वतः किरण आहेत, आता अजिंक्य पण आता अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार झालेले आहेत, राजू आहेत. ही सगळी इथं बसलेली मंडळी आहेत, ही अत्यंत तल्लख मंडळी आहेत. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी भासू देणार नाही. प्रत्येक गोष्टीतला अनुभव या लोकांना आहे. आणि इथं समोर बसलेली मंडळी आहेत ना, ही कान धरून काम करून घेणारी माणसं आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाचं अश्रू पुसण्याचं काम आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे. आणि नक्कीच तुम्ही ते काम अचूकपणे कराल अशी मला खात्री आहे. घड्याळाकडे सारखं बघायला लागते मला. तर मगाशी सांगत होतो, अजितदादा ज्या वेळेला कार्यक्रमाला आले होते त्यावेळेला मी सुद्धा अजितदादांच्या कार्यक्रमाला मुश्रीफ साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पर्यंत बातमी गेली होती, डॉक्टर मिणचेकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार.
मला वाटतं मी 4 महिने अजितदादांना तोंडच दाखवलं नव्हतं. आत्ताची निवडणूक फार महत्वाची आहे आणि ही तुम्हाला जिंकायची आहे. त्यामुळं आपल्याला धनुष्यबाण आणि धनुष्यबाण, आई, ताई, माई, अक्का सगळ्यांना जाऊन सांगा, पाहुण्यांना, मित्रांना सगळ्यांना जाऊन सांगा, धनुष्यबाण. आपण सर्वजण वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.